सबस्क्रायबरपासूनचा प्रवास कसा सुरू करायचा, इनिशियली तुम्हाला काय काय करावं लागतं, मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर वेलकम टू क्रिएटिव्ह यूट्यूबर्स. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझे येणारे व्हिडिओज पण असेच पहा. तर आजचा पहिला आपला मुद्दा हा आहे की जेव्हा कुठलाही मोठा यूट्यूबर असो, कोणीही असो, प्रत्येकाची सुरुवात ही शून्यापासूनच होते. पण शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे आपल्या हातात आहे आणि ते आपल्या कंटेंटवर पण आहे की तुम्ही काय कंटेंट कसा करणार आहे त्याच्यावरही खूपसं डिपेंड करतं. इनिशियली काय होतं, जेव्हा आपण चॅनल सुरू करतो तेव्हा एक सगळीकडे हा अलिखित नियम आहे की घरच्यांना कंपल्सरीली सबस्क्राईब करावंच लागतं चॅनल. हे सगळेच जण करतात की पहिले तर घरचे लोक सबस्क्राईब करतात. घरच्यांनी सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही एक गोष्ट करू शकता की जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवाल, जर तुमचं मुळातच चॅनल व्हिडिओचंच असेल, काही जण शॉर्ट्सपासूनही सुरुवात करतात, पण जर मुळात तुमचं चॅनलच व्हिडिओचं असेल तर तुम्ही असं करू शकता की जो व्हिडिओ बनवाल किंवा इव्हन शॉर्टही बनवाल तो तुम्ही पहिले तर कंपल्सरीली सगळ्यांना बघायला लावायचा घरामध्ये. नसेल त्यांना बघायचं, त्यांना म्हणा तुमचा मोबाईल सुरू राहायला पाहिजे आणि ते व्हिडिओ सुरू राहायला पाहिजे. ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. ही म्हणजे सगळेजण हेच करतात ॲक्च्युली. आणि हे करणं का बरं हे करणं गरजेचं आहे पहिल्यांदा, जोपर्यंत तुमचे सबस्क्रायबर्स वाढत नाही? याच्यामागे एक कारण आहे. कारण जेव्हा तुमचा एखादा व्हिडिओ जेव्हा तो पूर्ण बघितला जातो विदाऊट स्किपिंग, तेव्हा त्याचं इम्प्रेशन यूट्यूब स्वतः ॲटलिस्ट कमीत कमी 5 ते 10 लोकांपर्यंत स्वतःहून पाठवतो. जर त्याला वाटलं की हा व्हिडिओ लोकं न स्किप करता बघतात आहे, म्हणजे काहीतरी कंटेंट याच्यातला चांगला आहे, आणि मग तो असा व्हिडिओ पाठवतो. त्यामुळे तुम्ही जर तो व्हिडिओ तुमच्या घरातल्या तिघा-चौघांनीही जर तो पाहिला, तुम्ही स्वतःच्या ह्याच्यातनं बघू नका. मी माझ्या मागच्याही एका व्हिडिओत सांगितलं की तुम्ही स्वतःच्या ह्याच्यावरनं जास्ती बघू नका तुमचा व्हिडिओ. दुसऱ्या नंबरवरनं ते जास्ती बघितले गेले तर ठीकच आहे, जास्ती बेटर राहील ते ॲक्च्युली. सो तुमच्या घरच्यांना तो व्हिडिओ बघायला लावा. कारण जर एका पूर्ण बघितल्याने जर 5 ते 10 लोकांवर जर इम्प्रेशन जात असेल, तर तुम्ही जसं अनेक लोकं तुमच्या घरात बघत असतील, तर तेवढे इम्प्रेशन्स यूट्यूब पाठवेल लोकांकडे. त्याच्यातलं 100 लोकांपर्यंत जरी गेलं तरी नाहीही तेवढे 100 लोकांनी पाहिलं तरी ॲटलीस्ट 5 लोकं तर बघतील त्यातले. हळूहळू तुम्ही असाच टप्पा पुढे पुढे गाठत जाल आणि अशानेच तुमचे सबस्क्रायबर वाढतील. ज्यांना इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये ते लोकं नक्कीच तुमचं चॅनल सबस्क्राईब पण करतील. सो मी अजून एक म्हणेन की तुमच्या घरच्यांव्यतिरिक्त जर तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुमच्या ओळखीच्यांमध्ये जेन्युइनली फक्त ज्या लोकांना त्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट आहे, त्या कंटेंटमध्ये इंटरेस्ट आहे, प्लीज त्याच लोकांना पाठवा. कारण तुम्हाला असं वाटतं की मी याला पण सांगतो, मी त्याला पण सांगतो, असं करू नका. कारण जर त्यांना इंटरेस्ट नसेल ना, तर बस तुमचं मन ठेवण्यासाठी म्हणून ते सबस्क्राईब तर करून घेतील. एखाद वेळेस एखादा थोडासा उघडूनही बघतील, पण जर तो त्यांचा इंटरेस्टचा विषय नसेल तर ते सरळ सोडून देतील. पण मग त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या चॅनलवर पडतो. सो इट्स बेटर की तुम्ही फक्त त्याच लोकांना सबस्क्राईब करायला सांगा ज्यांना त्याच्यात इंटरेस्ट आहे. नाही जास्त सबस्क्रायबर इनिशियली झाले तरी काही हरकत नाही, आपण हळूहळू जाऊया पुढे. आपल्याला वर्ष दिलेलं आहे किंवा वर्षही नाही, आपल्या हातात आहे की आपण आपलं चॅनल कुठल्या पद्धतीने कसं सबस्क्रायबर्स जमवायचे हे आपल्या हातात आहे. सो चांगल्या पद्धतीनेच जमवा. इनिशियल स्टेजला तुम्हाला हे करणं गरजेचं असतं आणि हे सगळेच करतात, त्याच्यात काहीही वेगळं नाही आहे. देन सेकंडली, जेव्हा तुमचं चॅनल ग्रो व्हायला लागतं हळूहळू, तेव्हा तुम्ही तुमचे कंटेंट्स हे खूप म्हणजे एखाद्या तुमच्या टॉपिकला धरून तो कंटेंट बनवा. कारण कसं आहे माहिती आहे का, इनिशियली आपण सगळ्या गोष्टी करून घेऊ की आपल्या घरचे आपल्याला हेल्प करतात आणि आपले ओळखीचे आपल्याला हेल्प करतील चॅनल बघायला किंवा वॉच टाईम वाढवायला. पण आतमधला आपण काय म्हणतो त्याच्यात वजन असलं पाहिजे त्या कंटेंटमध्ये, तरच बाहेरचा सबस्क्रायबर त्याला इंटरेस्टने बघेल. कारण घरातले लोक आपल्या प्रेमापोटी बघून घेतील, पण बाहेरच्या लोकांना कंटेंट हा चांगलाच लागतो, खूप स्ट्रॉंग कंटेंट लागतो त्यांना. सो इनिशियल स्टेज तर होऊन जाईल, पण पुढचं सगळं आपल्या हातात आहे की आपण आतमधलं कंटेंट कसं द्यायचं लोकांना. कंटेंट चांगला असला तरी जर तुमचं थंबनेल चांगलं नसेल तर लोकं ते व्हिडिओ उघडूनच बघू शकत नाही. त्यामुळे तुमचा कंटेंट चांगला असूनही त्याचा काहीही फायदा होत नाही. सो थंबनेल खूप चांगले असणं गरजेचं आहे. कारण फर्स्ट थंबनेल
वरच पूर्ण व्हिडिओचं डिपेंड करतं. तुमचं थंबनेल एकदम अट्रॅक्टिव्ह असेल किंवा लोकांना असं वाटलं पाहिजे की मी हा उघडूनच बघायला पाहिजे, याच्यात त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यात काय आहे काय नक्की, अशा टाईपचं तुमचं थंबनेल पाहिजे. सो जास्ती कॅची राहणं गरजेचं आहे. सो थंबनेल तुमचा चांगला करा. आणि थंबनेल कसे बनवायचे, तुमच्यामध्ये स्वतःमध्ये जर क्रिएटिव्हिटी असेल किंवा तुम्ही खूप छान विचार करून लिहू शकत असाल तर तुम्ही करा. अदरवाईज बऱ्याच ॲप्सवर तुम्हाला थंबनेल कसे बनवायचे किंवा व्हिडिओज पण भरपूर असतात की थंबनेल कसे बनवायचे. तुम्ही तसे थंबनेल तुम्ही तिथनं पण शिकू शकता नक्कीच. जी गोष्ट आहे ती म्हणजे इनिशियली तुम्ही एक वेळ ठरवून ठेवा, की जसं तुम्ही ठरवलं की संध्याकाळी 4 वाजता तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करणार. तर तुमची एक वेळ ठरवून ठेवा आणि तुम्ही एखाद्या शॉर्टमध्ये किंवा इव्हन बरेच लोकं असंही करतात, मी स्वतःही नाही केलेलं आहे, पण मी पण करीन आता हे, की तुम्ही तुमच्या चॅनलवर वर लिहून ठेवा, की तुम्ही रोज इतक्या-इतक्या वाजता तुमचा व्हिडिओ अपलोड कराल. ही खूप छान गोष्ट आहे. मी ॲक्चुअली मला हे म्हणजे एकदम खूप छान वाटलं, की तुम्ही तिथेच लिहून ठेवा. जे तुमचं चॅनल उघडून तुमचे सबस्क्रायबर्स राहतील त्यांना लक्षात तर राहील, की हां मॅडम या वाजता किंवा सर या वाजता अपलोड करणार आहेत. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की तुम्ही रोज ते एका ठराविक वेळेवर तुमचा अपलोड करा. म्हणजे जर तुमचा आधी झाला असेल तर तुम्ही त्याप्रमाणे टायमर लावून तेव्हा ठेवून द्या ते करायला. त्याचा खूपच जास्ती फायदा होतो इनिशियल स्टेजला, जेव्हा तुमचे सबस्क्रायबर कमी असतात, की ते वाट बघत आहेच अपलोड होणार आहे. सो या 3 गोष्टी तुम्ही अगदी लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे इनिशियली घरच्यांची हेल्प घ्या. सेकंड म्हणजे कंटेंट खूप स्ट्रॉंग ठेवा. नंतर थंबनेल तुमचा खूप छान असला पाहिजे आणि तुम्ही एक परफेक्ट टायमिंगवर तुमचे व्हिडिओज अपलोड करा. अशा पद्धतीने तुम्ही हळू पुढे सरकाल. हे बघा, आपल्याला खूप भरभर उड्या नाही मारायच्या आहेत. स्टेप बाय स्टेपच जायचं आहे, कारण ते स्टेप बाय स्टेप आणि मेन म्हणजे यूट्यूबच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्समध्ये बसून आपल्याला पुढे जायचं आहे. कारण असं नाही आहे की आपण पुढे जातो आहे आणि पुढे गेल्यानंतर यूट्यूबच्या टर्म्स अँड कंडिशन्समध्ये नाही बसलं, अल्गोरिदममध्ये त्यांचं नाही बसलं तर आपलं चॅनल जायचं. असं नका करू. भरपूर व्हिडिओज सगळीकडे असतात. माझ्याही चॅनलवर मी भरपूर तुम्हाला माहिती देणारच आहे, की काय कसं करायला पाहिजे. कारण ज्या मी फेस केलेल्या आहेत डिफिकल्टीज त्या तुम्ही करू नये असं मला वाटतं. सो त्याच्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही माझे आधीचे पण व्हिडिओज पहा. त्याच्यातनं तुम्हाला खूप मी छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, की इनिशियल स्टेजला काय करायला हवं. आय होप आजच्याही तुम्हाला माझ्या व्हिडिओमधनं नक्कीच काही ना काहीतरी हेल्प मिळेल आणि तुम्ही ज्या चुका होतात ते तुमच्याकडनं किंवा त्या पुढे होऊ नये याच्यासाठी नक्कीच मदत होईल. तो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि असंच बघा माझं चॅनल आणि सबस्क्राईब पण नक्की करा. बाय.